महत्त्वाची घडामोड वसई विरार महापालिकेचे आयुक्त ईडीच्या रडारवर आलेत। अनिल पवार यांच्या घरी ईडीचं सर्च ऑपरेशन होत आहे। वसई विरार मधल्या अनधिकृत इमारतीं प्रकरणात 12 ठिकाणी छापेमारी सुरू आहे। वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त ईडीच्या रडारवर आलेले आहेत। त्यांच्या घरी सध्या सर्च ऑपरेशन होत आहे। महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार यांच्या घरावर ईडीची धाड पडलेली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवडकर यांच्याकडून। कृष्णा, अपडेट काय या छापेमारी संदर्भात? श्रुती, आपण पाहतो की मागच्या काही महिन्यापासून ईडीच्या झोन 2 कडून हे सर्च ऑपरेशन वसई विरारमध्ये केले जात आहेत। वसई विरारमध्ये जवळपास 41 अनधिकृत इमारती उभ्या राहिलेल्या होत्या आणि त्या उभ्या राहण्यामध्ये महानगरपालिकेचे काही अधिकारी, त्याचबरोबर काही चार्टर्ड अकाउंट आणि काही बिल्डरांचा समावेश होता आणि या सगळ्यांच्या घरी सातत्यानं ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। याआधी आपण पाहिलं की महानगरपालिकेच्या काही अधिकारी आणि चार्टर्ड अकाउंट यांच्या घरी रेड झाल्यानंतर आता सध्या वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त असलेले अनिल पवार यांच्या घरी सुद्धा ईडीचं पथक पहाटे पोहोचलेलं आहे आणि तेव्हापासून छापेमारी जी आहे ती केली जाते आहे। यामध्ये लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक केल्याचा एक मोठा आरोप जो आहे तो झालेला होता आणि त्यानंतर ईडीने यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप केला आणि मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून सर्च ऑपरेशनला सुरुवात केलेली होती। आज वसई विरारमध्ये एकूण 12 ठिकाणी छापेमारी सुरू असल्याचं कळतंय आणि त्यापैकी एक महत्त्वाचं ठिकाण ते वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त यांचं घर असल्याची माहिती मिळते आहे। त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी पहाटे पोहोचलेले आहेत। तेव्हापासून सर्च ऑपरेशन सुरू आहे। त्यामुळे अनिल पवार यांचा या सगळ्यामध्ये नेमका समावेश काय आहे, काय रोल आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कारण ज्या इमारतींना परवानगी दिली गेली, 41 अनधिकृत इमारती राहिल्या आणि त्या लोकांना सुद्धा त्यांची घरं जी आहे ती मिळालेली नव्हती आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेरफार झाल्याचा एक आरोप आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता। त्यानुसार ही ईडी जी आहे ती कारवाई करते आहे। याआधी आपण पाहिलं की अनेक लोकांच्या घरी छापेमारी केल्यानंतर आता थेट महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार यांच्या घरी सर्च ऑपरेशन सुरू आहे। त्यामुळे हे किती तास चालतं आणि यामधून काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच कृष्णा, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद।